ऋषी, हे इथे का करतेस? तुमच्यासोबत वेळ घालवता येईल आणि माझं कामही होईल. म्हणजे दिवसभर तुम्ही कामात असता आणि मी पण घरातल्या कामात गुंतलेली असते. त्यामुळे आपल्या दोघांना एकत्र वेळ असा मिळतच नाही आणि जो वेळ मिळतो तो असा. म्हणून हे सगळं काम घेऊन इथे आले. तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करते. त्यामुळे मी तुम्हाला काही डिस्टर्ब करणार नाही. फक्त तुम्हाला बघता यावं म्हणून हे सगळं इथे घेऊन आले, बाकी काही नाही. हिला सकाळी जे झालंय त्यावरून वाईट वाटलंय का? समीर, काय करताय? मी तुम्ही काम करा ना तुमचं. हेच करतोय. म्हणजे म्हणजे मी माझ्या लाईफचं सगळ्यात इम्पॉर्टंट काम करतोय. सर ते राहू दे. दरवाजा उघडा, कोणीतरी येईल उठातून. येऊ दे ना मग. आता आपण ऑफिशियली हजबंड आणि वाईफ आहोत. इनफॅक्ट आल्या पावली परत जाते आपल्याला प्रायव्हसी म्हणून. सर ऐका ना, मला भाजी निवडायची, तुम्ही द्या. ऐक मस, तू तुझं काम कर, तर थांबवत नाही. इनफॅक्ट वाईफ सोबत असली कामं करणं इतकं रोमॅन्टिक असू शकतं हे मला माहीतच नव्हतं. मी काय म्हणते, आजपासून ना ही असली कामं आपण एकत्र करत जाऊ. काय म्हणतेस? तुम्ही राहू द्या दरम्यान. तू का काम करा तुम्ही तुमचं. करतोय मी? चुकीचं करतोय का काही? सांग ना मला. तुम्ही सोडा, राहू दे. का करू दे ना. सांग. चुकीचं करतो. बंधू, पोह्यांचा काय घमघमट सुटलाय. मग मला वाटतं ना, आज उमा वहिनी आलेल्या आहेत सकाळचा नाश्ता बनवायला. आजचा सकाळचा नाश्ता उमा वहिनीच्या हातून म्हणजे आजचा दिवस मस्त जाणार. काय शिंदू? हो 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 हो, वा वा वा, आले 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 पोहे आले. वा वा वा, पोह्यांच्या ह्या सुगंध देणार नुसती माझी भूक अशी चाळवली आहे माहितीये. शिंदू घे. भाऊजी, आज कांदा चिरण्यापासून ते पोह्यांना फोडणी घालेपर्यंत सगळं चारूने एकटीने केलंय. काय म्हणता मंजू वहिनी? मला वाटलं उमा वहिनीने केलेत पोहे. वा वा वा, बाकी बाजी मारली जा चारू. वा. होय तर चारू, एकदम छान झाला. सगळा कसा एकदम बरोबर पडलेला. कशात काय कमी नाही की जास्त नाही. आता असंच यापुढे पण जरा गुणी मुलगीसारखी रहो म्हणजे झाला. काय बंधू काका, पण माझी एक इच्छा आहे. बोल, काय व्हाया तुका कोतांकडून? जास्त काही नाही. मी जेव्हा इथे आले तेव्हा जसं सगळ्यांनी माझं हसत खेळत स्वागत केलं होतं ना, तसंच इथून जाताना मला सगळ्यांनी हसून निरोप द्यावा आणि इथल्या फक्त चांगल्या आठवणी तुमच्या आणि माझ्या मनात राहाव्या. बाकी आपल्यात जे काही वाईट घडलं ते सगळं विसरून जाऊया आणि आपल्या आयुष्याची नव्याने सुरुवात करूया. काय शेनू, बरोबर ना? ए पाणी घे, पाणी घे, पाणी घे रे. लक्ष खाया तुझा. ओवीची आठवण येतं वाटतं. कांता काका, लाली आत्या कुठे आहेत? तिचं काय टेन्शन घेऊ नको. ती येईल बरोबर टाइमवर, भूक लागली की. मी त्यांना खोलीत. लाली आत्या, हे घ्या, पोहे केले तुमच्यासाठी, घ्या ना. काय गो, तुझी हिम्मत कशी झाली माका काय देऊची? हा, एक लक्षात ठेव, तुझ्या हातचा अन्न ना विष हा माझ्यासाठी विष. नकोत माका तुझे पोहे.
अति होते हा तुमचा. कोणावर आवाज चढवतास हा? आवाज चढवायची वेळ तुम्ही आणली. दरवेळी मी तुमचं ऐकून घेणार नाही. घरात येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाचा अपमान करता. इतके दिवस चारू 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 करत होतात ना. आणि काय हो, कधीपासून तुम्हाला या चारूचा त्रास व्हायला लागला? सगळ्यात आवडती होती ना तुमची ती. तिला सून करून घ्यायला मागे लागला होतात. मग आता का नकोशी झाली तुम्हाला ती? तिला सून करून घेतल्यावर माझ्या दादाची सगळी प्रॉपर्टी तुम्हाला मिळणार म्हणून तुम्ही तिच्या सगळ्या चुका पाठीशी घालत होतात. आणि आता आता काय झालंय तुम्हाला हा? आता ती एवढं सगळं प्रेमाने करते तर ती नकोशी झाली तुम्हाला. ए मंजू, माझ्याशी उगाच वाद घालू नकोस काय हा? तुझा दादा ना माझ्या श्रीनूवर काही उपकार करणार नव्हता हा? माझा श्रीनू ना लाखात एक ह्या चारू सारखा खुळा नाही हा. आई काय काय बोलतेस तू? उगाच का वादाला तोंड फोडतेस? मी वाद घालताय हा? काय झाला की मीच काय तर करता काय हा? आणि काय खोटा बोलताय मी हा? काय खोटा बोलताय? या चारू ना खुळाचा खुळा. हिच्यासारखी माथे फिरू मुलगी ना ती का कोणी सून करून घेऊ तयार नाही. माहित आहे माका सगळा. माझो बिचारो भोळो पोरगो तुमका बरा गावला म्हणून त्याका सगळ्यांनी बळी तो बकरो करूचा ठरवल्यान आणि या चारू 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 करून त्याच्या मागे लागलास काय? हे सगळं आम्ही केलंय. हा, तुम्हीच केलास. हको, तू तर ना काय बोलूच नकोस हा मंजू. हा, तुझ्या भावाच्या इस्टेटीची माका भुरळ घातलीस हा. या चारूचा स्थळ माझ्या गळे उतरवलास तूच गळे उतरवलास. पदर पसरून हिचा हात मागू गेला नव्हता मी तुझ्या समोर. ए लाले लाले लाले, अगं काय त्या मागच्याच गोष्टी उकळून काढतेस. चारूने तिचा निर्णय मागे घेतलाय ना, मग कशाला वाद घालतेस? मी वाद घालताय काय मी? ए बंधू, तुझ्या बायकोक सांग काय हा? काय वाटेल त्या बोलून ना माझ्या डोक्यावरती खापर नाही फोडायचा हा. मी काय हिच्या माहेरच्या पैशावर नाही हा. माझं स्वतःचं घर हा. या खोतांची इस्टेट आहे ना त्याची मालकीण हा मी. माझ्या वैभवात ना मी समाधानी असाय. कळलाय काय? कोणाकडे नाही हा ना इतका हा माझ्याकडे. आणि इतका सगळा असताना हिच्या भावाच्या इस्टेटीवर कशा डोळा ठेवू मी? माहितीये ना, माहितीये मला किती समाधानी आहात ते. हो, चोराच्या उलट्या बोंबात सगळ्या करून सावरून नामा निराळ्या हुकुमशाही गाजवायचा प्रयत्न करताय तुम्ही. पण यावेळेस मी कोणाचंही ऐकून घेणार नाही. मी पण आता बघते ना तुम्ही अजून किती खालच्या थराला जाताय ते. माझी भाची या घरची पाहुणी आहे आणि या घरात तिचा झालेला अपमान मी सहन करणार नाही. हा? मी पण बघताय ना माझ्याच घरात उभं राहून माझ्यावर आवाज कसा चढवत असता हा? ही ना तुझी भाची ही कमी तरी ते राहून देणारच नाही हा. पण तू का सुद्धा ना हिच्या सोबत घरातून हाकलून देताय की नाही बघ. ओ हात तर लावून दाखवा ना मला. हे घर माझ्या नवऱ्याचं पण आहे. मी इथून जाणारच नाही, कळलं ना? म्हणजे तू तरी थांब. तू कशात तोंड चालवतस? एकाचा बोलूचा ना आता बोलू दे. हे बघा, तुम्ही मला अजिबात अडवू नका. बिलकुल ऐकणार नाहीये मी कोणाचं आता. हा, मग मी पण काय मान खाली घालून तुझ्यासाठी ऐकू बसलाय काय हा? बस प्लीज शांत बसा सगळ्यांनी. कंटाळा आला मला सगळ्याचा. मंजू आत्या, अगं तू तरी शांत हो. लाली आत्या सॉरी. हो, मंजू आत्याच्या वतीने मी तुम्हाला सॉरी म्हणते, पण प्लीज तुम्ही भांडू नका. हो, मी इथे काही दिवसांची पाहुणी आहे. मी इथून निघून जाईल, पण तुम्हाला तर इथे एकत्रच राहायचं आहे ना. प्लीज भांडू नका. बघितलत ना तुम्ही जिचा राग राग करताय ना तिची समज बघा. ए, माझा काही चुकला नाही ना तर मी कोणाचं काय ऐकून घेणार नाही काय? इकडून निघून जायचं सगळ्यांनी. कोणाची गरज नाही आम्हाला.
ए, शिट. चला उमा मी निघते हा आज लवकर हा जरा ग्रामपंचायतीत काम आहे जाऊन येते बरं चला उई येतो उई ए बाळा ओवी मावशी काय झालं? काय गो काय झालं तब्येत बरी नाही का तुझी नाही संध्याची आठवण येतं काय ओवी काय झाला कधीपासून बघतोय असं गपगप कशा कसस सगळं ठीक आहे ना मावशी अगं हो सगळं ठीक आहे. मग ह्या अशी गोंधळल्यासारखे कशा वाटतस काय झाला काही नाही झालं. मी येते आता सांग काय झाला नेमका मावशी खरंच काही नाही झालं. आय एम ओके. ओवी खरा सांग माका काय झाला तुका माझी शपथ आहे मावशी अगं मला श्रीनिवासचं टेन्शन येत आहे. तो मुंबईवरून जेव्हापासून परत आला ना तो नीट नाही वागत आहे. म्हणजे माझ्याशीच काय कोणाशीच नाही. तू त्याला नीट ऑब्झर्व कर. असं वाटतंय की त्याला काहीतरी सांगायचं आहे पण तो सांगू नाही शकत आहे. तू तू बोललंस त्याच्याशी मावशी खूप प्रयत्न केला मी पण दरवेळी टाळतोय तो मला. ओवी अगो नाही म्हणजे तुका माहित आहे ना श्रीनू असोच हा नको तितकं हळवो सगळ्यांचं खूप जास्त विचार करणार अगो कदाचित त्याका चारूची काळजी वाटत असत ह्या बघ पण मला असं वाटत तू काळजी करू नकोस एकदा का चारू तिच्या घरी गेला ना सगळं ठीक होईल मावशी तसं असेल तर चांगलंच आहे पण काळजी तर वाटणारच ना. ही इतकी काळजी करते माझी आणि मी हिला काहीच सांगू शकत नाही. कोणाशी बोलू हे सगळं. निशी नीरजिकडे असते तर त्यांच्याकडे तरी मनातली घुसमट मोकळी केली असती. तर होवीशी सरळ बोलायचं म्हणजे माझं पाऊलच पुढे जात नाहीये. मोबाईल घेतला कॅश आहे कार्ड आहे आणि निशी अगं काय करतेस हे तू अय्यो साफसफाई करतेय. हे देवा अगं अशी लादी कोण पुसतं उठ 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 आधी उठ 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 अय्यो काय झालं माझं काही चुकलंय का? अगं निशी तू जीवाचे हाल करून अशी लादी का पुसतेस अशी लादी पुसून तू तुझ्या कमरेची वाट लावून घेशील. एवढं मोठं घर आहे लादी पुसायला किती वेळ लागेल याची जरा तरी कल्पना आहे का तुला. हो पण आई आमच्या गावी मी अशीच लादी पुसते. निशी अगं तुझ्या लादी पुसण्याबाबत नाही म्हणत आहे मी गावात अशा सोयी नाहीये पण इथे सोयी आहे तर त्याचा वापर करून घे ना. म्हणजे एक मिनिट थांब. हे पकड मी आलेच. हे इकडची वायर काढून घे. हे घे दिशी स्विच लाव.
तुला कळलं नाही ना? मी सांगते, ह्याला व्हॅक्यूम क्लीनर म्हणतात. आजकाल सगळ्यांच्या घरात असतं. निशी, तुम्ही तुमच्या घरी पण हे आणायला सांग ना, नाहीतर मी गिफ्ट म्हणून पाठवते. हं? तुला माहितीये निशी, तुझ्या घरातल्या बायकांचा किती त्रास वाचेल याची कल्पनाही नाहीये तुम्हाला. हे बघ निशी, इथे बटन आहे, हे बटन दाबायचं, मग हे स्टार्ट होतं, मग हे असं करून सगळं ऑटोमॅटिक क्लीन होतं. हे बघ, आणि यामुळे ना आपली मेहनत पण वाचते. आणि एक लक्षात घे निशी, तू ऑलरेडी बारीक आहेस. हे असं लादी पुसून आहे ना, तू अजून बारीक होशील. आणि अचानक जर तुझे आई वडील आले आणि बघितलं तर मला काय म्हणतील? ओ, माझ्या लेकीचे किती हाल केलेत तुम्ही. आई अहो काय बरं बघ, मी काय बोलत काय बसली आहे. मला जायचं होतं माझ्या मैत्रिणीकडे आणि तुझ्याशी मी बोलत बसते. हे घे आणि हे सगळं असं नीट क्लीन करून टाक. थँक्यू. जमेल ना तुला? हो, मी प्रयत्न करते. गुड कर. आलेच मी. हो. हे दिसायला तरी चांगलं आहे, ज्याला माहिती नाहीये त्याची तर पंचायत व्हायची. जाऊ दे, या व्हॅक्यूम क्लीनरच्या नादी लागण्यापेक्षा माझ्या हातांनी छान 2 तासात घरातली सफाई करते. नीरज की जगह ये अगर पहले मुझे दिख जाती तो मैं खुद इससे शादी कर लेता. वा चारू वा, मानलं तुला. मला वाटलं होतं तू हात टेकशील, पण तू तर हात जोडायला लावलेस. कसली आहेस का तू? कमाल. आणि त्यात तू गायब होऊन या लोकांना चांगलंच घाबरवलंस. आय डोंट नो तू कसं जमून आणलंस, पण इतके दिवस मला जे जमलं नाही ते तू मला 2 दिवसात करून दाखवलंस. हो हो मेघना आंटी, कौतुक राहू त्या बाजूला. वा श्रीनू, मुंबईला जे काही झाले हे सगळं माहीत असून सुद्धा नुसता शांत शांत असतो. तो काय मला फार सिरियसली घेत नाहीये. दिवसभर नुसता तोंड पाडून बसलेला असतो. एकदा सुद्धा तोंड उचकटून बोलत नाहीये की चारू आपण लग्न करूया. म्हणून मला हे सगळं करावं लागलं. नाही, त्याची अक्कल ना ठिकाणावर आणायलाच लागेल. अहो, मूर्खासारखा वागतोय. आता तर म्हणत होता की मी ओवीला हे सगळं जाऊन सांगतो. चारू, टेन्शन घेऊ नकोस. नाही बोलणार, आणि त्याचा बंदोबस्त करेन मी. नाही नाही, कराच. तर त्याला एक असा धक्का द्यावाच लागेल, त्याने त्याची अक्कल ठिकाणावर येईल. रिलॅक्स. लवकरच त्याला एक जोराचा धक्का बसेल, इतका जोरदार की त्याच्या पायाखालची जमीन सरकेल. दिस इज द हाय टाइम फॉर अवर नेक्स्ट मूव्ह. ऑल द बेस्ट. बोलू आपण नंतर, आणि या पुढचा तू कॉल मला हसत हसत करशील. मार्क माय वर्ड्स. हो ठीक आहे. श्रीनू, आता तू फार काळ माझ्यापासून लांब पळू शकणार नाहीस. आता आपण एकत्र येणार म्हणजे येणार, आणि खोतांकडचे कोणीच मला अडवू शकणार नाही.